चरणावर मी नतमस्तक होतो। त्यांच्या कलेला माझा सलाम। अतिशय गोड। मी 3 चरण म्हटलोय, 1 चरण बाकी ठेवलेले। नोहे हा एकल्याचा खेळ, म्हणून जुळविला मेळ किंवा केला मेळ। कीर्तन हे खेळी खेळी गदारोळी आनंद आनंद घ्यायचा असतो, गंभीर बसायचं नाही कीर्तनामध्ये। हो, मी पुढे म्हणतो 1 चरण पाठीमागे म्हणता का तुम्ही? म्हणता का? चरण कळालं, अभंग कळाला तर कीर्तन कळलं। हा, नाहीतर मग जेव्हा विमान आकाशात पडतं तेव्हा वाटतं ह्यात 2च माणसं होती। कीर्तन संपल्यावर काहीच कळत नव्हतं। वा, ज्या वेळेस स्वयंपाक करायला जाता तुम्ही पिठात पाणी घेता का? पाण्यात पीठ घेता, आधी पिठात पाणी घेतात, त्याच्या अनुषंगाने उंडा करतात। तसंच कीर्तनाचं आहे। मी पुढे म्हणतो, तुम्ही पाठीमागे म्हणा, फक्त टाळकरणे पेपर फोडू नका। तुका म्हणे असो सुखे, आला काही एकट्याचा आवाज किती चाललाय तिकडं पार महाराजांच्या मंदिरावर गेला माझा आवाज। हा, तुका म्हणे असो सुखे, गाव मुखे विठोबा, गाव मुखे विठोबा। तुम्हाला काय पार्टी पाडायची काय? पाडा पार्टी, पार्टीलाच लई बळ आलं या। अरे म्हणा, येतच वेळा एवढी मुखातून हलवायचे। देव उभा मागे पुढे, गोड उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट। विठ्ठला राजया पांडुरंगा,
नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ऐके वचन कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपणा सवे जवळी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी प्रस्तुत प्राप्त हे घेतला बंद विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत माझ्या ज्ञानोबारायचे लाडके संत जगद्गुरु तुकोबार आहे यांचा चार चरणात चार कडव्याचा अभंग सेवेकरताना मला विढाला विढाला आज काही निमित्त कीर्तन आहे किमनित कीर्तन आहे आज हे नित्याचं कीर्तन आहे कितवा दिवस आज चौथा का तिसरा लगा माझ्या बी ध्यानात राहत नाही म्हणते विचारले माझा ते दिवशी दुसरा होता आज चौथा आहे वा बरा 10वा आला नाही पण येतो 10वा बी कुठं कुठं ऐका अतिशय गोड नियोजन आयोजन आहे आज ह्या प्रति आत्मापूर मला हरकत नाही आज नित्याचं कीर्तन 14 दिवस आहे आणि मला फिरवून तारीख दिली कदाचित त्या दिवशी महाराजांना वेळ नसेल त्याची दुसरीकडे तारीख असेल की बाळमामाचं योग असेल की लका माझ्या गावात येऊन महाराजांना मीच नव्हतो सकाळी मला परत फोन आला महाराज मला यावं लागलं मला येतो नरसिंहपूरला गेलो तुम्ही कार्यक्रमाला झाला आलो वेळेमध्ये आलोय त्या दिवशी आपल्याला वेळ पुरला नाही ठीक आहे असू द्या जसं असेल तसं पण आज प्रति आत्मापूर अवतरलंय आपल्या गणेशवाडीमध्ये खरोखर आपण सर्वच भाग्यवान आहात का अरे बाकीच्या संतात आणि या संतात जमीन आसमानाचा फरक आहे बाकीच्या संताकडे जावं लागतं हा संत होऊन आपल्याकडे येतोय असा संत होणे नाही आणि झालाही नाही आणि होणारही नाही तुकोबारायानंतर संत होणार नव्हते पण 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार माझ्या अहिल्यादेवीने केला कदाचित काशी विश्वेश्वराला वाटला असं अरे हे रूप कधी फेडणार आहे मी प्रत्येक साधू संतांचे अवतार झाले प्रत्येक जाती धर्मात झाले पण एक असा अवतार राहिला होता महाराज आमच्या दऱ्या खोऱ्यात
रानो माळ हिंडणारी माणसं, पण अतिशय विश्वासू माणसं आणि उद्धार करण्यासाठी भगवान विश्वेश्वराला सुद्धा वाटलं असं की आपण या कुळामध्ये उद्धार घेऊन घेतला. महाराज 3 ऑक्टोबर 1892 ला चंद्रमाईच्या पवित्र कुशीतून असा जन्म झाला आणि निस्ता गणेशवाडीच काय, महाराष्ट्राचा नव्हे, सोलापूर जिल्ह्याचाच काय, जगाच्या उद्धारासाठी आले, जगाच्या कल्याणा संतांच्या होती, देह कष्टवेती परोपकारी. हे स्वतः हो मामा येतात आपल्याकडं, किती भाग्यवान आहे. एवढंच कोण राहिलं होतं आणि या कुळाचा उद्धार मामांनी केला. सुंदरमाईच्या पोटी जन्माला आले हे रत्न. अडाणी कुळ होतं, अडाणी कुळ होतं, आम्हाला काही कळत नव्हतं हा देव आहे का माणूस आहे का महामानव आहे काही समजत नव्हतं. पण त्याची ख्याती आज आम्हाला प्रचित आली. ज्या वेळेस मामा होते, कुठलीही गोष्ट असू द्या, या भारतामध्ये महाराज असा नेम आहे, मेल्यानंतर कीर्ती आहे, मेल्यानंतर कीर्ती आणि मेल्यानंतर गिनीज बुकात नोंद आणि मेल्यानंतर भारत रत्न पुरस्कार, जिवंतपणे नाही. हो, प्रत्येकाला असंच केलं. काय रीते हे मलाही समजत नाही. आमचे मामा अरे हयात असताना त्यांच्या हायतीतली लोक अजून आहेत, त्यांच्या तोडून ऐकून घ्यावी खाते. अरे ते देवच आहे, सगळ्यांच्या सानिध्यामध्ये वावरलेलो आहे आपण आणि त्या कुळाचा उद्धार केला असे धनगर कुळ. आम्हाला काही माहित नव्हतं, देव धर्म फक्त आम्हाला एकच माहित होतं की निष्ठा आणि विश्वास फक्त या समाजाकडून घ्यावा, इतर समाजाकडे जाऊच नाही. इतका आमचा समाज विश्वासाचा आहे. म्हणून मी सेवेसाठी आज घेतलेला अभंग आहे. आम्हा हरीच्या दासा भय नाहीत केलं. हरीच्या दासाला भय कुठं नाही, त्रिलोक्यात सांगितलंय. त्रिलोक्यात स्वर्ग मृत्यू पाताळ, पण भक्त कसा निष्ठेचा पाहिजे, निष्ठेचा नको. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, तसाच धर्मच पाहिजे. तर आजकालचे भक्त महाराज सांगण्याच्या पलीकडे झाले. हो, सांगण्याच्या पलीकडे झाले. मग तो हरीचा दास कसा पाहिजे आणि आपण खरोखर हरीचे दास आहे कशावर, तर आपली परिस्थिती आपल्याला येते महाराज. मन जरी खोटं बोलत असलं तरी अंतरात्मा कधीच खोटं स्वीकार होऊ शकत नाही, कधीच स्वीकार होत. एक 10 पैसे चोरा, मन म्हणता नाही चोरला, पण अंतरात्मा म्हणतो का चोरलाय, ती कधीच खोटं बोलत नाही, चोराचा सुद्धा बोलत नाही. मग आज आपले सगळे निष्ठावंत भक्त आहे. आणि या निमित्त सेवा आहे. आज माझे सगळे म्हणजे जे संगडी होते महाराज, आज वेगळे सगळे संगडी. त्यांना मला दुपारी फोन आला 12-1 वाजता, म्हणजे महाराज असं असं. ठीक आहे, मी नरसिंगपुरात होतो. ठीक आहे, सौर महाराजांना फोन लावला, ते म्हणजे येतो. त्यांना फोन लावला, म्हणजे माझ्या नळाला पाणी आलं या. तर म्हणलं कुठं राखेल जवायचंय तवा, लाईट जायची केलं पाण्याला विषय काय तवा, म्हणजे येतो. ठीक आहे म्हणले, पण अजून मी महाराजांना घेऊन या. ठीक आहे, त्या दुग्धशंकर योग आज महाराज बी आहेत. मला समाधान वाटलं. विठ्ठला त्या दिवशी माझ्या गावात आलं गणेश जयंतीला, माझ्या घरातलं कीर्तन होतं आणि मीच नव्हतो. असा विषय झाला. तुमचं कीर्तन आल्यानंतर मी चरण घ्यायचे ते. हो, म्हणून मी सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो. अगोदर मेंढके दादाच्या चरणात नतमस्तक होते का, अरे त्यांचे पाय पवित्र झाले. आमचं सकाळी येतो आणि 1 तास इथं बोलतो. आमची सेवा निष्ठेची नाही, खरी सेवा निष्ठेची मेंढके दादाची. 12 तास सेवा करतात, अहोरात्र काळजी घेतात मेंढी माऊलीची. ज्यांचं पिढ्याला पिढा पवित्र खोड आलेले ते सिंगारे कोळ, काशीनाथ महाराज सिंगारे, त्यांचे चरणावर नतमस्तक होतोय. स्वयंपाक दादांच्या चरणावर नतमस्तक होई. अरे आपली पोट पूजा दुपारपासून काळजी घेतली त्यांनी. माणसं किती येतात, भाविक किती येतात, काय होतं काय नाही, भुकणी जीव असतो. पण काळजी करायचं कारण आहे का, तर देव उभा मागे पुढे. काळजी करायचीच नाही. म्हणून आज आम्हा हरीच्या दासा भय नाही त्रिलोक. हरीच्या दासाला त्रिलोक्यात भय नाही. पण हरीचे दास कसे पाहिजे, कोण हरीचा दास? नारायण बाबा गोंधळे नावाचा एक प्रख्यात कीर्तनकार आहे.
अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार आहे. जशी महाराज या कीर्तनाला अफाट गर्दी असते आता बी, तशी त्या काळी कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्र प्रांतामध्ये आहोर नारायण बाबा ऐकलं तुफान गर्दी, मुंगेवाणी माणूस. आणि ज्या वेळेस पठणकोडीला भंडारा होता त्यावेळेस मामांनी स्वतः सांगितलं, जयराम इकडे, जयराम इकडे. जयराम पाटलाला बोलवलं. पोहड्याचं कार्यक्रम झालं, भारुडाचे कार्यक्रम झालं, हो सुंदर असे मनोरंजनाचे कार्यक्रम झालं. पण आपल्याला कीर्तन ठेवायचंय आणि त्या जयराम पुतळ्याला निरोप द्यायचा. त्यावेळेस गाड्या घोड्यां सायकली नव्हत्या महाराज. मग त्यावेळेस होतं काय, पायी पायी जावं लागायचं. जयराम पाटील स्वतः गेले, नारायणबुवाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. म्हणजे मामांनी पाठवलंय भंडाऱ्यात उत्सवामध्ये कीर्तन ठेवायचंय. विको माझं जर जास्त वाटत असं तर कमी करा, म्हणजे आवाज कळायला पाहिजे. माझा विको नॉर्मल करा, कमी करा. हा मग ते नारायणबुवा गोंधळे रडायलाच लागलं. महाराज आता माझी कशाची कीर्तन, मी कशाचा कीर्तन करतो असं का रडता महाराज. तर एका पाप्यानं, ऐका हा कीर्तन मर्यादित ठेवा बरं का हा विषय. हो, एका पाप्यानं, दुष्ट पाप्यानं सेंदूर टाकला चहात आणि चहात सेंदूर टाकल्यावर आवाज जातो, बोलता येत नाही. आवाज फार कमी येतो, फार कमी येतो, गाता येत नाही, मोठ्याने बोलता येत नाही. रडायला लागला, मला मी येऊ शकत नाही. तेव्हा जयराम पाटील म्हणतात, मी तुम्हाला बोलवायचं आलो नाही, मला मामांनी सांगितले म्हणून आलोय. मामांचा निरोप आहे, जर मामावर विश्वास असेल तर या. महाराज नको, कशाला हसू करून घ्यायचं. 50,000 माणसं कुठून, आणि त्या माणसं जर माझं अशी फजिती झाली तर काय करायचं. माझा आवाज गेलाय, मला येता येत नाही. आता मी मेल्याचं माय. तरी पण जयराम पाटलांना हट्ट सोडला नाही, त्यांना घेऊनच आले. आणि आता जसा तुम्ही बसलाय असा तुंबळ समाज बसला होता. पंचपदी झाली, आता जशी महाराजांनी पंचपदी केली, विठोबरापाचं भजन झालं. आणि फडावरच्या कीर्तनाचा नियम आहे, हे बुका लावायचा आणि हार घालायचा. हा महाराज पंचपदी झाली, विना गळ्यात दिला. एक भंगर उठला. आमचा भोळा बाबडा समाज असतो आणि भंडाऱ्याचं असं खोंगाच घेतला भरून आणि कपाळी लावला नारायणभाऊ गोंधळेच्या. आता नारायणभाऊ गोंधळेच्या कपाळीला ते शिरतच झाडायला लागला. आपण कशाने भरल्यावर, चिखलाने भरल्या झाडतो, हा थोडी घाण असली झाडतो कधी जा. आणि मामाला कथा कीर्तन आवडतात. मामा प्रत्यक्ष समोर होतो, मामा प्रत्यक्ष समोर होतो. आणि त्यावेळेस हे मामाने पाहिलं, पटकन मामा उठले आणि भंडाऱ्याचं ताट घेतलं. 5 वेळा भंडारा टाकला. कोणाच्या अंगावर, त्या नारायणभाऊ गोंधळेच्या. महाराज असा चमत्कार झाला. तुका म्हणे जैसा खांब कडला, असत्य Thank you.
घरातून असे सुरेल बोल निघाले महाराज. पहाटे 3 वाजेपर्यंत कीर्तन चालू राहिलं. ए इकडे लक्ष द्या आई, लक्ष द्या. कीर्तनात थांबा, कुठे जाऊ नका. नाही तर देहानी कीर्तनात आणि मनानी नाही. तिथं असे हजारो कीर्तन ऐकले तर उपयोग होणार नाही. किती कीर्तन ऐकले आपला उद्धार होईल? आई बोला, किती कीर्तन ऐकले उद्धार होतो? 100, 200, 5, 4, 4000, 10,000 काय आहे का आकडा? मी कोणाला बोलतोय? किती कीर्तन ऐकले उद्धार होतो? आता तुमच्यात माझ्यात अंतरच लय आहे. ती 6 बैलाची वड कशाची तसाच राहणार आहे. हा, अरे एक कीर्तन काय आणि हजारो कीर्तन काय? एका कीर्तनात उद्धार झाला पाहिजे, त्यासाठी मन निग्रह केलं पाहिजे. मन निग्रह केलं पाहिजे. डोक्याने कीर्तन ऐकायचं नाही, मनाने तर नाहीच नाही. हे बाबा मग कसे नाही ऐकायचं? मन निग्रह केलं पाहिजे आणि कीर्तन आत गेलं पाहिजे. हा, आता आमच्या सरपंच साहेबांनी 5-6 पातेली ठेवली ती या भाजीची भाताची. मी त्यांना सांगणार 3 जण पुरुषांना भातात बडवा आणि महिलांना भाजीत बडवा. काय होईल? पोट भरेल का? काय होईल? पोट भरेल का? मग काय होईल? अंग भरेल का? पोट भरेल? मग पोट भरण्यासाठी करावं लागेल काय? ते वाट्याच्या वाट्या भाजी, वाट्याच्या वाटे बुंदी आत लावा लागल, तेव्हा पोट भरत. तसंच कीर्तनाचं आहे. कीर्तन आत गेलं पाहिजे. नाहीतर अशी हजारो महाराजांची वाट लावली. हा, तुकोबारायापासून आले, अजून आमच्यात प्रगती नाही. विठाला ऐका, कीर्तन हे बरं वाटण्यासाठी असतं का बरं करण्यासाठी असतं? कशासाठी असतं? बरं वाटण्यासाठी. हा, मग बोलू काय काय आता? बरं वाटतंय म्हणल्या असंच चाललंय महाराज. हा, अरे कीर्तन बरं वाटण्यासाठी नसतं, बरं करण्यासाठी असतं. हो, दंतकथा सांगायचं नाही, इथं संतकथा झाल्या पाहिजेत. विठाला कीर्तन चालू राहिलं. शुक्राची चांदणी उगवली. शुक्राची चांदणी कळते का? चांदणी कळते का? कुणाच्या बापाला चांदणी माहिती? आता फक्त ह्या दादांना म्हणजे आमच्या माहिती, मेंढके दादांनाच माहिती शुक्राची चांदणी. इतरांना काहीच कळत नाही. शुक्राच्या चांदणीचा तारा उगवला. कोंबडं आरावलं. लोक म्हणजे आता कोंबडं आरावलं. पहाटे पर्यंत कीर्तन सुरेल आवाजात चाललं. हा, असा हरीचा दास पाहिजे. ऐका, नरतवड्याला जनाबाई मुक्तबाचा गुराळ होता. गुराळ, आता गुराळाचा कार्यक्रम रात्री चालतो का दिवसा? आज कधी निघते? रात्रभर. वा, हा, माझ्या ज्यांनी काम केलं त्यालाच कळतं, हे कुणाला बी कळतं. वय हा, गुळाचं खडं लागलं का म्हणतात तीळ झाडाला लागतात. असं मग आरतीच्या माणसाला म्हणलं ना, हो म्हणणार, लागत असते लागा. माहितीच नाही बोंबलत काय. मग रात्रभर आदान काढलं आणि सकाळी 8 वाजता शिनून जातो जीव. 10 वाजता जेवण झालं आणि 12 वाजता निवांत झोपले. जनाबाई मुग्धमाची कुराळातील लोक निवांत झोपले. मी हरीचे दास सांगतोय कसे. प्रथम चरा लक्ष द्या. हा, मग असे झोपी गेले आणि जनाबाई मुग्ध मग गवऱ्या लावित होती. गवऱ्या भर 12चा टाइम होता. गुराला आग लागली. आग लागल्यानंतर अचानक लक्ष त्या जनाबाई मुक्तमाचं त्या आगीकडे गेलं. आता महाराज, आता त्यांना नाही प्रश्न विचारत, आता तुम्हाला विचारतोय, माझ्या जवळ आहे. तिला हात कुणाला मारायला पाहिजे? गुराळ पेटलंय, माणसं गुराळात आहेत, कामगार. हात कुणाला मारायला पाहिजे? वा, कामगारांना मारायला पाहिजे. नाही
काय उठा, आज पेटलंय पुरा किंवा शेजाऱ्यांना किंवा घरच्यांना बोंब मारायला पाहिजे. उठा, पळा पळा इजवायला. पण ती निष्ठावंत भक्त होती. ती हरीची दास होती. तिनं काय सांगितलं, काय म्हणली, तिचं अचानक लक्ष दिलंय, गुराळ पेटलंय. मामा, मामा कुठे होता? मामा होता हमीदवाड्यात नंदाळ्याच्या रानात 25 किलोमीटरवर होता. किती किलोमीटर? 25 किलोमीटरवर. 5-25 माणसं मामाच्या जवळ बसली. ती झाडाखाली गप्पा गोष्टी चिलीम चालू होती. चिलीम. महाराज, मामा उठले. झाडाखालून उठले मामा. इथे हात केला वाटत. काय पावर आहे, काय ताकद आहे. कोण इथे? अरे घात केला आणि घोंगड असं हवेत झटकलं. तर वरून खाली घोंगड येईपर्यंत जळून खाक झालं होत. आग कुठे लागली? नरतावड्यात गुराळा लागली. जनाबाई बगदांचं गुरळ पेटलंय. घोंगड कुठं पेटलंय? हमीदवाड्यात नंदाळ्याच्या रानात 25 किलोमीटरचं अंतर आहे. आग आटोक्यात आली. आग आटोक्यात आली आणि 2 महिन्यानं जनाबाई मगदूमचं कुटुंब आदमापूरला गेले. त्यावेळेस तिला ती भाविक म्हणायला लागले, काय भानगड झाली, कसं काय झालं? तुम्हाला भीती नाही का वाटली? तुम्हाला भीती नाही का वाटली? तुम्हाला भीती नाही का वाटली? अभंगाचं पहिलं चरण. आम्हा हरीच्या दासाचा आम्हा हरीच्या दासाचा निकट हनुमंत केले म्हणून देखील रामचरण. अरे असं दासत्व स्वीकारलं ना. 25 किलोमीटरचं अंतर आहे. गावोगावी फिरतो या मामाचा हात. 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 माझ्या तीन डोळ्यांना असा इतका इतका पाठीरा काय हा आस्था सद्गुरु सारिका आस्था पाठीरा का इतरांचा लेखा कोण राजाची कांता काय फेक मागे
मनास या जोगे सिद्धी पावे आम्हा हरीचा दासा असे निष्ठावंत भाव पाहिजे अरे आपले हात आत्मा पुरात ऐकू गेली पाहिजे येतो मामा का धावतो तो अभंगाचं दुसरं चरण सांगतो देव उभा मागे पुढे कुणाच्या मागे आणि कुणाच्या पुढे थांबला ऐका माझ्या मामाचा प्रपंच उघड्यावच आहे उघड्याला प्रपंच आहे अरे पृथ्वी असं नाही आकाश हे मंडप आहे असा उघडेला प्रपंच आहे माझ्या मामाचा तरी सर्वांच्या मागे आणि पुढे धावतो तो ऐका आपण त्याच्यावरच अपेक्षा ठेवतो त्याच्यावरच अपेक्षा ठेवतो प्रपंच उघड्यावलाय ऐका पण ज्या वेळेस तो संकटात धावतो महाराज फक्त तो निष्ठावंत भाव पाहिजे त्याचा त्याला वेळ लागत नाही वेळ लागत नाही अरे पापणी लवायला जेवढा वेळ लागतो तेवढा मामा हजर असतो बस्तवडे स्टॉपवर एक आजी माय होती चैत्राचं ऊन असतं ना चैत्रात गार गार लागतं वाटतं 12 वाजता असंच ना नाही काय लागा महाराज आम्ही काय सिटीतले वे महाराज माझं बारामतीत कीर्तन होतं 4 नंबर बघ्यात आणि नेवळ सूर्यनगरीच्या टच होतं सगळे सुशिक्षित मंडळी होती म्हणलं चैत्र महिना होता असं गार लागत होतं आणि हुरहुरीत वर होती बाया मुंडकच हलवायला लागल्या म्हणलं आय ऐकायला का कीर्तन तुम्ही मग चढ होते मला आय ऐकता कळन तुम्हाला कीर्तन कळन रातभर बी ईसीत आणि दिवसभर बी ईसीत आणि मारताना कशाचं काय अवघड आहे चैत्राचा होता रखरख आणि त्यावेळेस निपाणी राधानगरून गाड्या वाहत होत्या गाड्या वाहत असताना एक आजीमाय त्या काळात 1941 सालचा काळ होता त्यावेळेस ते गोळपडकं पैसा असायचं आता नोटा आल्या नोटा काय तिथं नोटा पण ऐका फाटकी नोट व्यवहारात चलन फाटकी नोट
व्यवहारात चलते का नाही माय? फाटकी नोट चालते का? चालते का नाही? फाटकी नोट चालते का नाही? आणि खोटी नोट चालते का? चालतच नाही. आणि ती खोटी नोट कुणाला ओळखू येते? ओळखतं कोण? ओरे महाराज. आता ते कॅशियर ते पैसे मशीन असतं फायबरचं मशीन असतं फायबरचं. आणि ते बंडल टाकला की नेमकं कुठल्या तरी एका नोटला ते डेंजर लागतो लाल. ती चाळायला सुरुवात करते. ह्यात नकली नोट आहे का? त्यात नकली नोट आहे. ती 500 रुपयाचा बंडल असतो, त्यात 100 नोट असतं. ते चालतो आणि त्यातली एक नोट बरोबर काढतं. नोट 500ची आहे, फाटकी बी नाही, पण काय हाय खोटी. वा, म्हणजे व्यवहारात फाटकी नोट चालती पण खोटी नोट चालत नाही. वा, तसंच पार मारतात आहे. ऐका, पार मारतात तसंच आहे. लक्षपूर्वक ऐका. बोहळी भक्ती चालते, बोहळी भक्ती चालते, पार मारतात. आणि आमचे सगळे भोळेच भक्त आहेत महाराज. आमचे मेंढके दादा सगळे भोळेच आहेत. सगळे भोळेच आहेत दादा, भोळेच आहेत सगळे. ऐका, आणि आम्हाला भोळेच म्हणतात सगळे. महाराजांसकट भोळेच म्हणतात. का पैसेच घेत नाही मी कीर्तनाचे. खरं सत्य कहाणी. नारदाच्या गाडी येडे मध्ये भोळ का म्हणे भोळा, पण जिंकू जाणे कळे काळा. हा, त्यांना भोळ नाही म्हणायचं. मग हे भोळे नाहीत आई. हे भोळे नाहीत. हे रोज लोण्याचे गोळे खातात का नाही खात? मेंढके दादा हो, कुठे गेले मेंढके दादा? लोण्याचे गोळे खाता का नाही रोज? आणि भोळे म्हणतोय आम्हाला. ऐका, अरे भक्तीमध्ये भोळी भक्ती चालते पण खोटी भक्ती चालत नाही. आता ही खोटी भक्ती कोणाला कळून घेते? पोरे महाराजाला. अरे मामाला कळतं न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वे विश्वंबर परिहराची न लगे. मन मग कळते चाचणी, मन मग कळते मामाला सगळं कळतं. सेवा वेगळी बडबड वेगळी असते महाराज. हे सगळं कळतं मामाला. त्याच्यामुळं लय नाद कुणा करू नाही. मी जी काय करतो ती कुणाला कळतच नाही. तुझ्या बापाला कळतं सगळं. त्याच्यामुळं फक्त विश्वास जो करी स्वामी बरी सकता. विश्वासानं वागला ना महाराज, कदर करायची गरजच नाही. काय तो आपल्याला पदरातच झेलतो. फक्त विश्वास पाहिजे. मग त्या मायचा विश्वास होता. आणि त्यावेळेस एक हिरव्या कलरची मोटर आली. तिनं हात केला, मोटरीत बसवलं. पुढे ड्रायव्हर गाडी हाणतोय. ते मालक म्हणलं पैसे. त्या मायनं एक पिशवी असायची कमरेला. आता पिशव्या कळतात का तुम्हाला? ह्यांना कळतात पिशव्या. होय होय, ह्यांना मनी पॉकेट ते गळ्यातलं थेड्यातलं ते ऍक्शन. हातात तर बांगडी बी नाही. लय राड आहे हो. इकडे मला जायचं नाही, पण सत्य कहाणी वस्तुस्थिती. त्या माईच्या गळ्यात अशा कोपराबरोबर बांगड्या होत्या, खळा खळा वाजत होत्या. म्हणायची एवढंच पैसे द्या, एवढंच. ते म्हणायचं नाही, पैसे द्यावं लागते. आई त्या निरापराधाला शरम नाही वाटली. त्या माईला उतरवलं खाली, उतरवलं. रखरख होणे आणि मागून मामाचा तळ आला. रप 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 असा मेंढ्या घोडे. मेंढके त्याची चालन, घोड्यांची चालन आमच्या मेंढे माऊलीची चाल बघा. आपल्या घरी चित्र आहे ती एकच शिर्डी रानात नेताना जाम करते. ही तत्वांड घाल, ती तत्वांड घाल, ही तत्वांड घाल. एकच 10,000 मेंढ्या. पण मेंढी माऊली आमची वर काय बघतीय बघा तुम्ही. उद्या चाचणी करून मेंढ्यांचा तळ आला, पुढे निघून गेला. मेंढके दादा निघून गेले. आणि थोड्याच वेळात
एक लांब बाह्याचा शर्ट आहे, 6 फूट उंची आहे, पायात जोडा आहे, खांद्यावर घोंगडे, हातामध्ये काठी आहे. टप 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 आला आणि त्या आई पैसे उभा राहिला. कोण होता तो? कोण होता? काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार, काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार, काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार. राजवणी डोंगरात राखीतो मेंढर, राजवणी डोंगरी राखीतो मेंढर. भरमम काढतोय, भरमम काढतोय पायाचा काटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, 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 गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. तुझ्या जगाला मला बाई गती पाडर, बाळू मामाची बेटर, गती पाडर बाळू मामाची बेटर, गती पाडर बाळू मामाची बेटर, गती पाडर बाळू मामाची बेटर. तुझ्या जगाला मला बाई गती कोंगर, गती कोंगर बाळू मामाची बेटर, मामाची बेटर बाळू मामाची बेटर, गती पाडर बाळू मामाची बेटर, गती पाडर बाळू मामाची बेटर. बोला 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 मामाच्या नावाने, मामाच्या नावाने. ऐका, आनंद कुठे घ्यायचा असतो? इथं आल्या कुणाला दुःख वाटते का सुख वाटते? दुःख कुणाला वाटते? हात वर करा बरं. दुःख वाटत? नीट कीर्तन ऐकाला का? बर सुख कुणाला वाटते? आता हात वर करा बरं. मामाला दिसला पाहिजे हात, मामाला तसा रोड केव्हा काय असं. हा मामा खुश झाला पाहिजे. अरे सगळं फुकटात दिलंय आपल्याला, या नरदेहाची किंमत कोणी करू शकत नाही. नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना आहे, त्यामध्ये दुखियात नाही. आणि दुखियात नाही तर संपून जायचंय का घेऊन जायचंय घरी? हा ऐका, इथं दुःख सोडायचंय आणि असं भजन करायचं. तुम्ही उठून नाचला तरी काय हरकत नाही, काय हरकत नाही. हा का? मामा प्रसन्न होतात तेवढं. तुम्हाला कुणी खवळणार नाही. फक्त 2 मिनिटात झलक द्यायची आणि तल्लीन व्हायचंय. दुःख इथंच गेलं पाहिजे. घरी गेलं की नवऱ्याने म्हणलं पाहिजे तू लई फ्रेश आहे ग, तू फ्रेश एवढी झाली. हा चल मामा तळाव. का तर माझ्या महिलांची दुप्पट संख्या आहे, पुरुषाची सिंगलच आहे. मग सगळे पुरुष आलेत का इथं? नाही आले. चल तुला औषध देते म्हणायचं. मग हे तर महत्वाचं आहे. इथं दुःख सोडायला आलो आपण आणि सुखाच्या लाट राशीच्या राशी घेऊन जायचंय. हा परत पुढच्या वर्षी बघा येईपर्यंत एनर्जी उतरली नाही पाहिजे. हा तुमच्या गावात मंदिर झाले मामाचं, किती भाग्यवान आहे तुम्ही. हा किती मामाला रमावं वाटलं या परिसरामध्ये. भव्य दिव्य आज महाराजांनी मंदिर उभारायचं काम चालू आहे. मग ऐका, तुम्हाला परत आता इथं रखमाय झाल्या तुमच्या लक्षात आणून देतो. हा मग मामा आले. काय भानगडे, का बसलाय उन्हात इथं? मला एका गाडीवाल्याने इथं सोडले, पुरेसे पैसे नाहीत माझ्याकडे. ठीक आहे, मामा बी गेले निघून, मामा बी निघून गेले. मग काय झालं? तुम बिना मोर कोण खबरी रे,
आणि 2 किलोमीटरवरती गाडी बंद पडलेली होती. तिथं मामा पोचले. काय झालं रे? काय झालंय? गाडी बंद पडली, चालू होय नाही. पण तुझ्या गाडीत ती एक म्हातारी होती की रे बसलेली, ती माग सोडली. का रे? पैसेच नव्हते तिकडे पुरेसे. लगा एखाद्या निरापराधाला मदत करायची, काय फरक पडतोय? होय महाराज, एखादं फुकाट कीर्तन केलं तर काय फरक पडते? हा, काय आपलं एवढं डिझेल जळतंय? हा, गाथा कोणाचा आहे? संतांचा. गाथा संतांचा. बर, त्यांनी तिला फुकाट तुकोबरायने आका प्रपंच लायला लावला. ए देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आलाय घरपोच. ए बाईल मेली बरी झाले, माता मेली मध्ये कथा, तुका म्हणे हारली चिंता. बरं झालं म्हणले. गाठ्याची किंमत होऊ शकत नाही बरं का. गाठ्याला किंमत नाही म्हणून तुम्ही त्यांना कमी लेखू नका. 350-400 रुपयाला गाठा मिळतो. पण असं समजू नका त्याला काय किंमत आहे. जावा, अनमोल किंमत आहे, अनमोल किंमत आहे. आणि जगात किंमत होईल पण माझ्या गाठ्याची किंमत होत नाही. जगात किंमत होईल पण ज्ञानेश्वरी किंमत होत नाही. जगाची किंमत होईल पण माझ्या मामाच्या ग्रंथाची किंमत होत नाही. असं समजू नका. मग लका एखाद्या निरापराधाला करायची मदत, काय फरक पडतो? या काय फरक पडतोय केली म्हणून? हा, येताना पहिलं कापड काय आपलं? माई, तुम्हाला प्रश्न आहे माझा. बाळाचं पहिलं कापड कळत नाही वे काय? बाळूत. वा, माझ्या गोड मायला उत्तर दिलं. पहिलं कापड बाळूत आहे. किती फुटाचं आहे? 3 ते 3.5 फुटाचं आहे. हा, त्याचा कलर कसला बी चालतो. बाळू, त्याचा कलर, बाळाला बाळू तर कसला बी कलर चालतं का नाही? वा, गोड आहे. वा, लक्ष द्या. आणि जाताना कापड आहे 3.5 मीटर. जाताना या कापड आहे 3.5 मीटर आहे. पण ती एकाच कलरचं लागतं तुम्हाला ना आम्हाला. तुम्ही गाऊन घाला, साड्या घाला, माड्या घाला, ना तर काय बी पेटा, काय बी घाला, पण तुमचं ना आमचं कापड जाताना एकच आहे. ती आहे 3.5 मीटर. बाळू, त्याला येताना खिसा आहे का? आहे का? हा, मुंडी होते सांगा की मला. आणि जाताना 3.5 मीटर आहे, त्याला खिसा आहे का? आहे का? मध्ये खिसा भराय का उताडा आला? पण कसं भरायचं? गोड प्रमाण दिलं माझा महाराजांनी. जे उत्तम व्यवहार, उदास विचार, उदास विचारानं खर्च करायचंय, उत्तम प्रकार कमवायचंय. आणि असा मामाचा तळ आला की खर्च करायचंय, नाही तर हात होय तुम्हाला. हे बी कळत नाही. एवढी जर चार्जिंग द्यायची म्हणलं तर माझी बॅटरी अपडाऊन होईल सगळी. कीर्तन थांबा की. धन जोडायचंय, निर्णाचं घामाचं कमवायचंय. आणि उदास विचारानं मामाच्या तळाचीच वाट बघायची. कवा येते मामा, आणि माझं अन्नदान कवा होईल? माझं अन्नदान, ज्ञानदान कवा होईल? वस्त्रदान कवा होईल? आणि वस्त्रदान करा मेट केला दादा. घ्या ना. वस्त्रदानासारखं पुण्य नाही. 5,000 रुपये मीटरचं कापड आणि 50 रुपये मीटरचं कापड. अरे लज्जा झाकायची, लज्जा झाकायची फक्त. हा, तिला फक्त काय 200ची साडी माझ्या नवऱ्याने 2,000ची आणली, तुला गाड्या आणल्या. लज्जा झाकायची का? सावध व्हा. हा, धन कमवा, जोडून या धन. उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमचे गती तो एक पालन, आणि उत्तम भोगीला जीवन खाणी. खाणी आहे त्या चारच अंडच स्वतः झाली उद्भे. खाली 4 आहे त्या. चांगलं कर्म केलं, चांगल्या खाणी जन्म मिळेल, जारज खाणीत मिळेल. जे जारज खान म्हणजे जेवढे यवनवटे जन्मतात त्याला जारज खान म्हणतात. अंडच, अंड्यातून जन्मणारे. उद्वेष हे पृथ्वी तलावर. स्वदेश यवनीच नाही,
स्वदेशला येऊनच नाही. हे बाबा कस काय येऊन नाही? वा लिका पिसा उचिड इच्छू त्याला येऊ नाही काय? हे उकड्यापासून ज्याला आमचं पुण्य पदरी नसेल तर इकडं जावं लागतं. कुठं? वा लिका पिसा गोचिड इच्छू. हा म्हणून गावाचं देवाचं भावाचं अजिबात डोक्यात घ्यायचं नाही. अजिबात डोक्यात घ्यायचं नाही. का? अरे देहाला मरण आहे, जीवाला मरण नाही. म्हणून उत्तम प्रकारे काम करा, जोडा धन आणि उत्तम प्रकारे खर्च करा. मंदिराला देणगी द्या, मामाच्या तळा भांडारा घाला, वस्त्रदान करा. विठाला विठाला अरे इकडे निराप्रदाला मदत करायची ना. त्या ड्रायव्हरला मामा म्हणते मग कर की गाडी चालू. ती म्हणला गाडी चालू आहे नाही. मग मागं रेट मला धनगराला कळतं का काय? ए त्याच्या वाक्य तोंडातलंय बरं का, माझ्या नाही. हा मी माफी मागेन बोलतो. मला धनगराला कळतंय का काय? गाडी पुढे जाणार मागं जाती वे म्हणला. मामा निघून गेले आणि थोड्या टायमात त्याची तूप पिटली. आयला ती म्हणते म्हणल्या बघूच बरं काय होतंय ती. आणि दिला धक्का झाली गाडी चालू. आता चालू झालेली गाडी पुढे जावं का माग? ए आता मी घरी जाणार आहे. हा इकडं कोण घेत इकडं करून जावा राशीनकड तिकडं नगरला काय तिकडं जावा इतापुराकडे. गाडी पुढे जायला गाडी मागच लागली जावायला. तेव्हा काय पॉवर टेरिंग होती महाराज, साध्या टेरिंग होत्या. गडी लाट पटला आणि तेव्हा काय आता पालखी मार्ग होता असं. तेव्हा एक टप्प्याचा गाड हा रस्त्यावर गाडी मागच. गाडी माग 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 गेली 2 किलोमीटरवर आणि त्या आजी मायला गाडीत बसावलं आणि तिथं तिला गाडीत बसावलं. गाडी पुढे जायला लागली. ए देव उभा मागे पुढे उगवी पुढे अशी निष्ठा पाहिजे. अरे त्या हवेली गावात कर्नाटक राज्यात मामाचा तळ गेला. तळ गेलता आणि तळ गेल्यानंतर असं त्या हवेली गावात आरडाओरडी चालू होती. मेनके दादा म्हणले मामा इथं काहीतरी वराडतंय कोणतरी. मामा गेले तर एक 11 वर्षाची मुलीचं प्रेत आहे. गेली मुलगी. ए मुलगी गेली या. मामा म्हणले हे रडू नका. लका आमची मुलगी मिली 11 वर्षाची तरुण जवान. रडू नका रडू नका. आदेश मामाचा सगळ्यांनी ऐकला. आईनं बापानं भावाने गणगोताने आणि आपापल्या कामाला लागा. लका प्रेत आहे घरात आणि कामाला लागा. पण मामा विश्वास दिला त्यांनी. आणि मामा तळाकडे गेलेच नाहीत. त्या प्रेता मुलीच्या 11 वर्षाच्या मामानं स्वतःच धोतर टाकलं आणि 3 दिवस मामा उठलेच नाही. तिसऱ्या दिवशी 11 वर्षाचं बाळ उठून उभा राहिलं. ही मामाची ताकद आहे. बोला बोला ताकद मामाची. अरे स्वतःच्या लेकराच्या पायात काटा मोला तर जीव नुसता कासावीस होतो. 3 दिवस लेकरू प्रेत घरात आहे आणि आख्यांनी काम पाहिलं. तिसऱ्या दिवशी जसं झोपेतनं लेकरू उठतंय तसं उठलं. उठलं आणि काय म्हणतंय? असं वाटत मामा वारे उडावं वारे उडावं आणि हार बनवणे तुमच्या तुम्हाला करंट कमी लागतोय. कमी लागतोय करंट तुम्हाला. होय तर लागते मला कळतं. तुम्हाला अजून बी पॉवर वापरली पाहिजे. ऐका राहिली 15 मिनिटं फक्त. का हा 2 चरण पुढे ऐका. अशी एनर्जी मिळली पाहिजे. त्या लेकराला एनर्जी मिळली. काय मिळली एनर्जी? असं वाटत वाऱ्या वाणी उडावं वाऱ्या वाणी उडावं वाऱ्या वाणी उडावं आणि हार बनवणे तुमच्या
लिंद्री येते हे भिकारीच आहे ती भिकारी नाही तिला का राजा हे तुझं मन भिकारी आहे तुझं मन भिकारी आहे भिकारीच काय तवा महाराज डोक्यातनं काढा भिकारी समजू नाही कुणी हे नवीन मला पण मामा काय केलं या अरे हे धनाचा आगर आहे धनगर कशाचा आगर आहे धनाचा आगर आहे आगर हा अरे त्या अहिल्या देवीने 12 ज्योतिर्लिंगाचा देशात उद्धार केलेला आहे महिला एक महिला हा एक महिला आहे आपल्या जरा कुठंतरी हातभार करा ह्या अहिल्याचा आदर्श का हो महाराज 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला एक अहिल्यानं आणि त्या ज्योतिर्लिंगाचा उद्धार केल्यानंतर या ठिकाणी तुकोबारा येतानंतर संत होणार नव्हते पण देवाला अवतार घ्यावा लागला समाजाचा उद्धार केलाय महाराज वंचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव हा देवाला ऊच नीच काय हिंकुळातला काही चालत नाही मग असा आनंद झाला आणि तो आनंद झाल्यानंतर अभंगाचं 3रं चरण जैसा केला आणि धावतो गावामध्ये 2 चरण सोडवायचे ते यातला चला विठोबा जैसा केला तैसा होय. मला कळलं कोणी कोणी आनंदी झालं तरी. हा त्याला सगळं कळतंय. हा मांद जळतंय वय टाळी वाजवायला एवढं. हा भांडायला लागल्या हात हात हालो हालो बोलते. माप नाही त्याचं.
मग पाठ बी कळत नाही, दिवस कळत नाही, सकाळ नाही, रात्र नाही. भांडण तर कशावर सांगण्याच्या पलीकडचं असतं. तुका म्हणे बाया, तुका म्हणे बाया, कळलं का? काय कळलं? तुका म्हणे बाया, तुका म्हणे बाया, याच गुणाने गेल्या वाया. राव, माझ्या मायला तुम्ही नाव ठेवता आणि यांना कोणी ठेवायचं? हा, हे बापाव एकच अभंग आहे, आईवर 150 अभंग आहेत. हे एकच आहे, बाप करी जोडी लेकोराची उडी, आपुली करुंडी वाळव. माझ्या मायवर लय या, पण माझी माय जरी भोळी असली तर भोळी नाही, तिची निष्ठा भार आहे. तिच्यामुळेच आम्ही या ठिकाणी बोलतोय. हे आमच्या मायमुळे बोलतोय, नाही तर काय बोलतोय तू? रोज निघताना आईच्या चरण, माझ्या आईला चालता येत नाही, पण स्पर्श केला ना या ठिकाणी आला एनर्जीच मिळते महाराज. हे एनर्जी 200च हॉरिजन लागतोय. जैसा केला तैसा होय, धावे सोय ठरवली. कागल तालुक्यामध्ये पोदार नावाचं कुटुंब राहतंय, सोनारकीचा धंदा करतात. हे मामाच्या त्याला रोज यायचे, अहो रात्र सेवा करायचे, पण मामाला कधीच त्यांनी मागितलं नाही, सुखात नाही दुखात नाही. इकडे लक्ष द्या आता, मामाला काहीच मागायचं नाही. मागितलं की मामा धापूट माग सरतात. हा, तुम्ही एखाद्याला पैसे मागून बघा, सामान्य माणसाला पैसेच मागू नका, शेजाऱ्याला तर अजिबातच मागू नका. आणि लग्न करा, घर बांधा, सगळं घर बांधल्यामुळे तुला काय भानगड आहे रे? मी दिलं असतं की तुला. आणि मागा, घर बांधायचंय, पुरीच लगीन काढलंय, देतो पैसे ती देतच नाही. तसं ते पोदार कुटुंब आहे, सोनारीचा धंदा करणारे 2 जण भाव आहे, पण एका भावाची निष्ठा मामा होती आणि एक म्हणायचं ह्याला याड लागलंय, त्या मामाच याड लागलंय, जात याड त्या गणेशवाडीनं रोजच फिरतय महाराष्ट्रात, याड लागलंय त्याला. कुणाला? त्या देवडे महाराज. असंच आहे महाराज. आणि एक भाव कुठं जात नव्हतं, काय त्याला चांगलं म्हणा, हे त्याच्यासारखा माणूस नाही. मग पण मागणीच नाही काय. पण त्या भावानं कुरबुडी केली आणि अख्खी जमीन लाटली. कोणाची? ज्याचा भाऊ मामा होता, त्या सोनाराचा, पोताराचा, त्याची अख्खी जमीन लाटली. तरी ह्या कुटुंबानं मामाला तक्रार सांगितलीच नाही, दिलीच नाही. केस जिंकली भावानं. आणि परत मामा म्हणले हिकडी ये. काय म्हणलं? हे हिकडी ये. मुंबईच्या हायकोर्टात अपील करू नका. केस तुझ्या विरोधात गेली, सांगितलं नाही बरं का, केस विरोधात गेली आहे. अरे हायकोर्टात अपील केलं कोणी? त्याची निष्ठा मामा होती त्यांनी, आणि त्याच्यासारखा निकाल झाला महाराज. ए जैसा केला तैसा होय. तुम्ही असं समजू नका आमचा भोळा बघतोय आणि त्याला करता करिता तोय आमचा. मामाची निष्ठा कधीच कमी होऊन द्यायची नाही महाराज. त्याची त्याला जमीन मिळवून दिली. हा, न सांगता तुम्हाला येते अंतर. हा, जैसा केला तैसा होय. 9 वाजले ते आता. कारभाऱ्यांचं आहे का काय तसं? 10-5 मिनिटाचा काय विषय आहे का? देताय का? चलू द्या. वा, ठीक आहे. विठाला 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 तसाच मामाचा पुतण्या आहे राजू दादू आडभावे. पुतण्या आहे, पण असा तो चलाक होता, असा कलाकार होता. तुम्हाला बाबळी कळत का? बाबळी बाबळी कळत का? माय बाबळ अशी सरळ असते.
आणि रामकाठ अशी वाकडी तिकडे असते, कळते का? हा, मग त्या रामकाठी काय करायचा, हा दादू चढायचा आणि सेंड्यात जायचा, सेंड्यात आणि मेंढी मावली ताम खूप भागवायचा. हा दादू होता इतका कलाकार, मामाचा सक्का पुतण्या होता. पण अशी कलाकार माणसं थोडी व्यसनाधीन होतात, असतात थोडी. पण या कुणाकडे मामाने लक्ष दिलं नव्हतं का? असू द्या, ठीक आहे. आज कितीतरी उंचाव असतात बाबळी त्या रामकाठी, मग ती तृप्ती करायची, तिला काटा नसतो. आणि मेंढी माऊली तृप्त करायची, आणि मेंढी माऊली तृप्त झाली की माझा मामा लोकांचे प्रश्न सोडवाय मोकळाच व्हायचा. मामा लोकांचे प्रश्न सोडवायचे का? तर मेंढी माऊली, आता या गावात 4था दिवस तळ आहे, जोपर्यंत मेंढी माऊलीला इथं खायला आहे तोपर्यंत मामा रमणार. जोपर्यंत मेंढी माऊलीला खायला नाही मिळत त्या दिवशी मामा म्हणतात चला, मामा थांबत नाही. म्हणून मेंढी माऊली तृप्ती असलं तर माझ्या मामाला समाधान वाटतं. मग तो दादू व्यसनाधीन होता, त्याला निपाणीमध्ये पकडलं, दारू पेत होता. त्यावेळेस बंदी होती दारू प्यायला. हा, आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला एका API-नं. हा, पुरावा घेतला, कागदपत्र जोडले, साक्षीदार घेतले आणि गुन्हा दाखल झाला. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गावातल्या लोकांनी सोडून आणलं, ठीक आहे. पण केस चालू झाली आणि हमीदवाडी बाबळी बांधायचं काम चालू होतं. आणि त्या दिवशी फायनल होता, मी शॉर्टकटने सांगतो आता, फायनल होता. आणि दुपारी 12 वाजता दादू म्हणतोय दुसऱ्या मेंढके दादाला, ए मामाला सांग की मला तारीख आहे आज, म्हणून आज मला शिक्षा तरी होईल, नाही तर दंड तरी होईल, मामाला सांग. ते गेलं, त्या दादूला मला बेंबळी बेल, मामाच्या पुढे ताकद काय बोलायची कोणाची. 4 वाजल्या, 4 वाजता बेनल्या बाबळी, हा म्हणजे सवाळल्या. आणि पुन्हा याचं धाकधूक 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 लागलं व्हायला. जैसा केला तैसा होय सांगतो मी, तिसरे चरण होय. हा, दादू कामच करत राहिला. पण पुन्हा 4 वाजता, मामा मला दंड तरी भरावं लागेल, नाहीतर गुन्हा तरी दाखल होईल, मला अटक होईल. मामाने खिशातलं 100 रुपये काढलं, दादूला दिलं. कुठल्या काळात? 1960 साली. 1960 साली 100 दिले, 100. 100त 5 एकर जमीन मिळायची, 100त 5 एकर जमीन मिळायची. तेव्हा मामाने 100 काढले, दादूच्या हातात ठेवले. दादू रोडला आला, हा, आणि चिकोडीच्या कोर्टात 5 वाजता हजर झाला. दादू बिमार भाऊ हजर है, लगेच दादू हजर. पिंजऱ्यात जाऊन उभा राहिला. हा, कोर्टाने बेल वाजवली, API आले, सगळे पोलीस आले, सरकारी वकील आला. दादूला वकील नव्हता, साक्षीदार नव्हता, कुणीच नव्हतं, एकटा दादूच होता. पिंजऱ्यात आहे, दादूला काही समज नाही, उभा राहिला. त्यावेळेस कोर्टाने आदेश दिला, याचा गुन्हा दाखल केला. हो केला. का केला? हा दारू प्याला होता, दारू प्याला होता. कशावर ओळखलो? म्हणजे याचे डोळे लाल आहेत, लाल होते डोळे, लाल. कसले डोळे होते? लाल डोळे होते. लाल डोळे होते? हो, लाल डोळे होते. त्यावेळेस जज साहेब म्हणतात माझे बी डोळे लाल आहेत. काय म्हणतात? माझे बी डोळे लाल आहेत. अशी बाचाबाची झाली API मध्ये, सरकारी वकिलामध्ये, जज मध्ये. आणि हे सर्व कोण बघत होतं? दादू बघत होता, दादू बघत होता. आणि तेवढ्यात एक अशी टिचकीच वाजवली कोण्या? जज साहेबाने. दादू तो निर्दोष आहे, तू जाऊ शकतो, जाऊ शकतो तो. आणि दादू गेला आणि मामाचं दर्शन घेतलं. त्यावेळेस माझ्या मामाचं वाक्य आहे, दादू तुला बाळू धनगर कोर्टात दिसला का रे? बाळू धनगर तुला कोर्टात दिसला का रे? अरे तुला काय करणार? मी जगाला कळणार, आणि तुला काय करणार? अरे टिचकी वाजवायला जरा मीच होतो. इतका श्रद्धा, इतका भाव, इतका विवेक पाहिजे. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोणी. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुका म्हणे
विठोबाचं नाव घेतलं काय होतं? सुख लागतं. सुख. मामाचं नाव घेतलं काय लागतं? काय लागतं? काय सांगतात तुकोबर आहे? तुका म्हणे असो सुखे गाव मुखे विठोबा. आमचा एक साधा भोळा एक भक्त आहे आणि एक वाणी वाणी वाणी. ते रोज जायचं मामाच्या तळावर, मामाला भेटायचं, भंडारा लावायचं, निवांत निष्ठा मामा वय का तर त्याला सुख लागायचं. सुख इथं आल्यावर सुखच लागते ना. काय येतंय काय? पोरगीन जावायन येवायन खोरपान राहिले इथं डोक्यात येते काय? इथं येतंय का डोक्यात? आणि ज्याच्या डोक्यात येत असेल तर मला सांगा, उद्यापासून कीर्तन करायचं बंद करेल. 2 तास तुमच्या काही डोक्यात येऊ शकत नाही. इथं सुख लागतं आणि हे सुख कळालं पाहिजे. तुका म्हणे असं सुखे गाव मुखे विठोबा. अरे त्या देवाचं निष्ठेने जर नाम घेतलं, निष्ठेने नाम घेतलं तर सुखच लागतं. फक्त निष्ठा पाहिजे. मग ते एक वारकरी होत आपलं मामाचं. आणि घरात गावात एक वाणी होत. आता वाणी चापटर असते ती महाराज, काट्यात गाठ हाणणारी असते ती. पुढारी जगतो थापाव, व्यापारी जगतोय मापाव, गारुडी जगतोय सापाव, आणि या गणेशवाडीतला भाविक जगतोय बाळवमाच्या जपाव. काहीच नको आम्हाला. मामाचं नाव घेतो ना, अरे सगळंच मिळतंय. आता तर मामाचं मंदिर झालंय, स्वर्ग झाला या ठिकाणी. हो मग तेव्हा ती वाणीमध्ये काय लावलं? रोजच भांडाऱ्याला जायचं, मेंढराकडे जायचं. आमच्या त्या भोळ्या भाविकाला म्हणते कोण? वाणी. अरे म्हणला आमचा मामा सगळंच करतो, खाऊ पिऊ घालतो, सगळंच करतो. मला घालतो काय? मला तुला बी घालतो. म्हणला का टकोऱ्या तुझ्या मुंग्या झाल्या काय? अरे काम करावं लागतं, पैसा कमावा लागतो, घाम गाळा लागतो. कुठं मामाचं नाव घेतल्याने आणि मेंढ्याच्या मागे गेल्याने काय सुख लागतं वय? अरे मला सुखच लागतं. तुला काय माहिती आहे? म्हणा लाव पैन आणि लावली पैन. कुण्या? वाण्याने आणि मेंढक्या दादाने आमच्या पैनच लावली. आता ही गडी चाबरच असते काट्यात गाठा हाणणार. पण ते आमच्या गावातलं बरं का, तुमच्या गावातलं नाही. मला घरी जायचंय. हो मग लावली पैन. काय लावली? तुझ्या देवानं जर मला नाही खाऊ घातलास तर हे भंडारा, हे उत्सव हे बंद करून टाकायचं. नाटक लावता काय काय? आणि ती मला माझ्या देवानं तुला जीवच घातलं तर म्हणला मी भांडारा देतो. मग मी बाळमाच्या भांडारा देतो. बाळमाचे मेंढर राखतो. कोण म्हणते? ती वाणी. ठरलं बॉन्ड नाही झाला, नुसतं वाणीने तोंड झालं, बॉन्डच झालं नाही. तेव्हा पण बॉन्ड होतंय तेव्हा अजिबात नाही. मग पण हे चापटर होतो. गेलो आणि वनाचीच झाडं जाऊन बसलो. कोण? कोण? वाणी. हा असा करंट येऊ द्या. हे वाणी गेलं तिथे झाडावर जाऊन बसलो वनात. आता मला ह्याचा देव कसा खाऊ घालतो बघतोच ह्याच्या देवाकडे. आणि हे आपलं निवांत राहिलं घरी. माझी माय, आपण सगळे नांगर राहिलेली माणसं या.
4 बैली 2 वडी. आता ह्या 10-5 वर्षात ट्रॅक्टर आले दिया. हा नीटकी बैल असले तर डोंग्या नांगूर आणि लुचपाट बैल असली तर 4 आणि त्यात खोंड खेळायचे असले तर 6. वा कीर्तन सफल झाला होता. हा मग त्या मायनं काय करायचं, शिमग्याला गंजी लागल्या की नांगर पहाटे सुरू केला जायचं. रान नांगराय का तर 10च्या पुढे ऊन लागतं. मग हे गेलं नांगारलं 10 वाजता बैल सोडली आणि तिचं झाड घालून जाऊन बांधली शेतकऱ्यानं. हा आणि माझ्या मायनं पहाटे उठली, एक बाळ पोटात आहे, या काकला हाय, घागर आणि 7-7 परसाच्या हिरीत उतरायची माय माझी. किती परसाच्या? 7-7 परसा हिरीत उतरायची. लेकराला चिरगुटावर भाकर बांधून द्यायची. साळतल्या चिरगुट चिरगुट. तुम्हाला कळतं का चिरगुट? ह्यांना कळतं वे चिरगुट. आता हा पहाटे पसनं तर गाला मला डबा करायचा कर डबा कर. हा आणि चालत गाडी येऊ दे गाडी येऊस तर पोराला आंघोळ घाल काय रापाटा चाललाय ना काय. अरे मराठीला सांभाळा. महाराष्ट्र चालतो, देश चालतो मराठी मीडियमने आतापर्यंत. आणि 10वीच्या पुढे असतच काय, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स ही 3च विषय असतात. आणि माझं इंग्लिश मीडियमला घातले घाल रान ऐकून आणि रानं शिकावं लागते पण नोकरी नाही मिळणार. हा आणि मिळाले तर मला सांगा या परत. सगळं खाजीकरण झाले, बॉम्ब आणलंय. चिरगुटा माझी माय भाकर बांधायची आणि सकाळी भाकर बांधलेली 5 वाजेपर्यंत अशी चपातीवाली तिचा गोळा व्हायचा. माय भाकरी कशा करत होती तू पहिल्या? कशा करत होती का? अशा वा अशा करत होती ना भाकरी. आणि ती भाकर चुलीला लावायची परत वा आणि चुलीची भाकर फुगायची. आता टाकणार नाहीच फुगते काय पण ह्याला भाकर फुगत. हा काय भाकरी काय माझी माय होती. अशा माया परत नाही रे बघाय मिळायच्याला. हा ह्या मायाला प्रेम द्या. त्यांनी हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं म्हणून हे दिवस आल्यात. तुम्ही काय जरी निघला ना कोणाकडे पैसा आहे का? कोणाकडेच पैसा नाही. काय गेलं तर राहणं कोणी घेणार नाही तुमची. आणि भूमीला सांभाळा. वावर तर पावर आहे, वावर आहे तर पावर आहे. आणि माझी नोकरीला द्यायची आणि भीती जाटा लावायची. कशाच्या? त्या रंगाच्या. अरे काय चाललंय यार? हा अरे काय शेतकऱ्याचा पोरगा आहे. ताजच खातो ताजा. आणि ह्यांनी लाख रुपये पगार आहे माझ्या जावायला. होय होय किडकी वांगी घ्या हो. आणि बोळपडक गहू ह्यांना कुठलं चांगलं हवा. लाख रुपये ह्यांचा दुसरीच हानते ती. शेतकऱ्याला काय मिळाला आणि पुढे फुकाट बी काय कुणाला मधलीच हानते ती. आणि पोरगी माझी नोकरदारला हाय नोकरदारला. तिची पुढची पिढी बघ काम बी करा येत नाही आणि कोणी कामाला ठेत नाही. आमची वालचंदनगरची फॅक्टरी बंद पडली महाराज. वालचंदनगरची फॅक्टरी बंद पडली. 1980-82 पासून चालू होती. काय त्या कामगारांचा हाल येतं, वाईट हाल येतं. हे नोकऱ्या फिवकऱ्या डोक्यात टाका. ज्याला वावर आहे त्यालाच पोरगी द्या. अरे 35 पिढ्यापासून खाल्लं तरी चालायचं नाही स्वतः पुरतं. काय त्याला झिजाय काय तवा? ही 60 वर्षाची नोकरी त्यातली 30 तर आधीच गेलेल्या असत्यात आणि 30 राहिलेल्या असत्यात. आणि 30 काय करतो? लाईट बिल तर भरायला पैसे राहतात का महिन्याकाठी? आणि माझे नोकरदाराला देऊनच बघतो. आता कशाचा खेळ चाललाय का? ती माय भाकरी करायची आणि हरभऱ्याची भाजी, लसणाची चटणी, चौसाची चटणी, दह्याचं लोटकं आणि घामेल्यात घालायची. आणि माझी माय डवलत जायची. आणि दोघं नवरा बायकोने असं सोडलं गटुडं 12 वाजता वाघाने टारकाळी फुलली. दोघं नवरा बायको पळून गेली. वर कोण आहे? वर कोण आहे? वाणी वा. खाली काय आहे? असा सुगंध स्वयंपाक आहे. स्वयंपाक म्हणला मेलं तर यात खाली उतरायचं नाही. पण त्या बाळूमामाच्या मेंढक्याची जिरवायची ह्याचा कसा मेंढका मला जीव घालतोय ते बघायचं. 5 वाजल्या 6 वाजल्या तरी सुगंध काय वर गेल्याशिवाय आहे ना. आणि तो काय खाली उतरणार. नेमकं दरोडेखोर 6 वाजता 7 वाजता असं पहिलं माळवाद्याची घरं असायची. माळवादा लोक झोपायची. आणि पहिले चोऱ्या कशा व्हायच्या?
चिठ्ठी लावून दरोडे चिठ्ठी लावून सांगून चोऱ्या. आता तेव्हा चोऱ्या सिम कार्ड हाणा मोबाईल हाणा. अरे चोरी खायला का चोरी सांगून चोऱ्या होत्या सांगून. 5-25 दरोडेखोर असं चाललं होतं नेमकं तिचं झाडाखाली चाललं. तेवढ्यात एकाचं लक्ष गेलं मला सरदार जेवण आहे. ए सरदार मला त्या जेवणाला हात लावू नका त्यात विष कालवलं असं आपली चाहूल त्याला लागली असं त्याला धक्का लावू नका आणि ठेवणारा हिथच कुठतरी असेल बघा. आता ती 5-25 जण आहेत इकडं तिकडं लागले बघायला ना अंगारटात कोणी बघतंय झाडाकडे बघतंय वाड्याकडे बघतंय. एखादं लक्ष गेलं मला सरदार वर आहे वर आहे वर. सरदार आला गोपनच होती असा फटका लावला. काताडी गोपन होत्या बंदुकी नव्हत्या पहिल्या काताडी गोपन होत्या. नियमाडीच दगड लागायचा इतकी नियमाडी माणसं होती. हा आता कशाची नियमाडी माणसं आहे ती. मग असा फटका लावला की ठपकीन उडी खाली झाली. म्हणला खाते म्हणला नाही तुम्हीच खा. अरे खा म्हणला तुला विष का लावलंय त्यात म्हणून तुला वाटतं का नको खायला खाते मला माझं नाही तुम्हीच खा. महाराज त्या दरोडेखोरानं सरदारानं बाह्या मागास आल्यानं थापडच लावली. हे बॉम्बलाही लागले. कोण वाणी वा हे बॉम्बलाही लागलं. अरे म्हणला मरणाच्या भीतीनं बॉम्ब मारतोय ना त्यात विष कालवलं ना आम्हाला मारायचं होतं ना दुसरी बी लावली. हे जास्त बॉम्बला लागलं. का बॉम्ब आलतो म्हणला मरणाच्या भीतीने बॉम्ब आलतो काय नाही रे म्हणला मरणाच्या भीतीने नाही बोंबलं. मग अरे त्या घरी बसून मग माझ्या बाळमामाच्या त्या मेंढक्याने सांगितलं होतं माझा देव नाही खाल्लं तर मारून खायला होतो. त्या मेंढक्याच्या निष्ठेला म्हणला मी रडतोय. तुका म्हणे असं आणि गाव मुखे विठोबा देव हा मागे पुढे उगवी कोडे संकट. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सर्वांनी सर्वांनी
शेळी मिल्ली माऊली